रोजच्या रोज मुलांच्या डब्यांसाठी काय करायचं? कधी भाजीपाला असतो, कधी नसतो. कधी मुलं हे खात नाहीत, कधी ते खात नाहीत. ही भाजी नको, ती भाजी नको असं नेहमी करत असतात. तर मग काय करायचं? तर अगदी सोप्पा पदार्थ आता आपण करून बघूयात. तर 2 बटाटे आणि 2 कांदे मी किसून घेतलेले आहेत. त्याच्यावरची सालं काढून किसून घेतले. त्यात का त्यामध्ये ना गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठ हे तिन्ही पीठं मिक्स करून घेतलेले आहेत. लाल तिखट, हळद, पुन्हा जिरे, ओवा आणि असं कोथिंबीर भरपूर टाकलेली आहे आणि हे छानपैकी पाणी टाकून आपण मिक्स करून घेऊयात आणि असं झटपट आणि इन्स्टंट होऊन जातं. आपल्यालाही लवकर होतं आणि मुलांना एकदम टेस्टी लागतं खायला. काहीतरी वेगळं केल्यासारखं होतं. इथे मी नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे, जो की गरम करण्यासाठी अगोदर ठेवलेला होता. आता त्यावरती थोडे थोडे छोट्या आकाराचे ना असे थालीपीठ थापून घेते. एकदम छान आता खूप छान होतात. नक्की ट्राय करून बघा तुम्ही एक वेळेस. आणि त्या 2 ते 3 मी असे थापून घेते एकसारखे छोट्या आकाराचे आणि नंतर ना त्यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं, जे की थोडेसे कोरडे झाले ना खालून थोडंसं तेल टाकल्यानंतर आपल्याला टाकायची गरज नाही. आणि हे थालीपीठ छोटे ना वरतून थोडेसे कोरडे वाटले ना त्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं. त्यामुळे आणखी छान कुरकुरीत आणि एकदम छान लागतात. हे बघा एकदम छान झालेले आहेत. एक साईजचे मी करून घेतलेले आहेत. आणि थोडंसं आता याला पलटून मग घेते. छान सुरेख कलर आलेला आहे बघू शकता. एकदम छान असे मी भाजून घेतलेले आहेत. एकदम असे मऊसूत क्रिस्पी झालेले आहेत. आता मी मुलांच्या डब्यासाठी हेच देत आहे. नंतर ना त्यांना थोडंसं फळं जर काही खायचं असेल तर आपण देऊ शकता. केळी किंवा ॲपल वगैरे. इथे ना ते जांभूळ आणलेले होते जे की माझ्या मुलांना खूप प्रचंड आवडतात. तर मी त्याला छोट्या डब्यामध्ये ते पण देते आणि थालीपीठ पण देते. ह्याच्यामध्ये ना लाल तिखट थोडं असल्यामुळे ते असंही खाता येतात. ते त्यांना तुम्ही दहीसुद्धा देऊ शकता किंवा एखादी चटणी करूनही देऊ शकता. माझ्या मुलांना असंच आवडतं म्हणून मी हेच दिले. आता भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत प्लीज सबस्क्राईब करा. बाय.